सातबारा जर कोरा झाला नाही, सरसकट कर्जमाफी झाली नाही, तर बच्चू कडू आणि इतर सगळ्या सदस्यांची भूमिका काय असेल? खरं तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत आमचे वामनराव चटप, नवलेजी, राजीवजी शेट्टी, तुपकरजी, आमचे म्हणजे महादेव जानकरजी हे याबाबत सगळं निर्णय घेईल. सर, यापूर्वी सुद्धा आपण म्हटलं जरांगेंच्या आंदोलनामध्ये सरकारनं सुरुवातीला भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. कोर्टाच्या इंटरव्हेन्शन नंतर शिष्टमंडळ बैठकीला पोहोचलेलं होतं. तुमच्या एकूण ज्या मागण्या होत्या त्यामध्ये सरकारनं नागपूरपर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु आज तुम्ही स्वतः पोहोचलेले आहात. कसं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्त्वाचं असतं. मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणावं लागत नाही. आंदोलन कधी करता येतं ते आमचं बळ आहे, आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो. आमच्यावर विश्वास आहे, आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे, मेन पॉवरवर विश्वास आहे. 5 मिनिटात आंदोलन उभं करू आपण, तेवढ्याच ताकदीचं करू, काही विषय नाही. पण हे आंदोलन आणून पाडण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. आणून पाडण्या एवढी ताकद आता असतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं, तुम्ही एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या. आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे, आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे, येणारा पाऊस पण चांगला आहे, असं भकीत व्यक्त केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे बरं. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा. ते काय म्हणा, येणारे हवामान चांगलं आहे, पीक पाणी चांगलं होणार आहे, आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा, उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल, कर्जमुक्ती करावं लागेल. आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं व्हायला नाही पाहिजे होतं. खरं तर त्यांचा श्राप लागायला नको होता, तो लागला. दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ आला. आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं, आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू? मुख्यमंत्री महोदय, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.